नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण आषाढी स्पेशल रेसिपी बनवणार आहोत। साबुदाणा भिजत न घालता झटपट आणि चवदार अशी ही रेसिपी तयार होईल। चला तर बनवायला सुरुवात करूया। तर यासाठी इथे मी अर्धा कप साबुदाणा घेतला आहे, भिजत घातलेला नाही आहे साबुदाणा। आता हा साबुदाणा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे। तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये अर्धा कप साबुदाणे घातलेत। हे आता आपल्याला 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे। याचा आपल्याला रंग बदलायचा नाही आहे, फक्त हे आपल्याला थोडेसे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण याची जी पावडर करणार आहोत ती पटकन होईल। तर सतत असं हलवत हे मी आता असे गरम करून घेतलेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थोडेसे आपण मग हे थंड करून घेऊया। थोडेसे थंड झाल्यानंतर याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। याची आपल्याला जाडसर अशी पावडर करायची आहे, जास्त बारीक करायचे नाही आहेत हे। तर पहा, हे असे जाड मी वाटून घेतलेत, पाहू शकता बारीक नाही आहेत। 2 ते 3 वेळा फिरवून अशी याची जाड मी पावडर करून घेतली आहे। आता ही तयार केलेली पावडर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आपण अर्धा कप साबुदाणा घेतला होता, अर्धा कप साबुदाण्यासाठी आपल्याला इथे अर्धा कपच पाणी यामध्ये घालायचं आहे। आता हे आपण असं मिक्स करूया एकदा। आणि हा साबुदाणा आता आपण असं झाकून ठेवूया 10 मिनिटं, म्हणजे छान तो भिजला जाईल, सॉफ्ट होईल। तर आता आपण 10 मिनिटं वाट पाहूया। तर इथे आता साधारण 10 मिनिटं झाली आहेत, पाहूया। तर इथे पहा, साबुदाण्याची आपण जी पावडर केली होती तिने सगळं पाणी याच्यातलं ॲब्झॉर्ब केलं आहे आणि हे अगदी सॉफ्ट झालं आहे साबुदाणा। पाहू शकता अगदी मोकळा मोकळा झाला आहे। तर आता हा साबुदाणा आपण इथे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता यामध्ये पुढचं साहित्य घालू। तर इथे आता 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। शेंगदाणे आधी भाजून घेतले आणि मग जाडसर वाटून घेतले। यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत, सोलून घेतलेत। आता हे किसून यामध्ये घालायचे आहेत। किसून घातल्यामुळे एकसारखे ते साबुदाण्यामध्ये मिक्स होतात। कुस्करून घेतले तर त्याचे मध्ये मध्ये तुकडे राहतात, म्हणून हे असे किसून घ्यायचे। अर्धा कप साबुदाण्यासाठी 2 मध्यम आकाराचे बटाटे इथे मी घेतलेत। तर दोन्ही बटाटे इथे किसून मी घातले। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, मी ते अर्धा चमचा मीठ घातलं। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊया। तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। बटाटे जर तुम्ही आधी शिजवून ठेवले तर अगदी झटपट ही रेसिपी तयार होईल। साबुदाणा आपल्याला 3 ते 4 तास एरवी भिजत घालायला लागतो आणि जायत्या वेळेस जर साबुदाणा भिजत घातलेला नसेल आणि आपल्याला झटपट काहीतरी बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर इथे असं सगळं मी मळून घेतलं। यामध्ये मी अजिबात पाणी घातलं नाही, बटाट्याचं जे मॉइश्चर होतं त्यामध्येच हे पीठ मळून तयार केलं। आता याच्या अशा छोट्याशा टिक्क्या किंवा वडे बनवायचे आहेत, थोडेसे चपटे बनवायचे। आता हे वडे आपण शॅलो फ्राय करणार आहोत। तर इथे पहा, मी आणखी असे वडे तयार करून घेतलेत। इथे आता गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये मी 3 ते 4 मोठे चमचे तेल घातलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये या टिक्क्या किंवा वडे सोडायचे आहेत। तर असे हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत। तर आता एका बाजूने आपण ह्यांना फ्राय करून घेऊया आणि नंतर उलटून घेऊया। किंचित रंग बदलला यांचा।
गॅसची फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूने हे आपण फ्राय करूया। तर एका वेळेस इथे मी आता 4च घातलेत, तुम्ही 6 ते 7 सुद्धा एका वेळेस फ्राय करून घेऊ शकता। तर उपवासाच्या दिवशी तुम्ही साबुदाणा भिजत घालायला विसरला असाल तर अशी रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता। पाहू शकता दोन्ही बाजूने मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलाय, अगदी खरपूस असं फ्राय झालंय। आता आपण हे वडे काढून घेऊ। तर याच्यातलं तेल निथून काढून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता दिसायला हे वडे किती छान दिसतात, चवीला सुद्धा तितकेच मस्त लागतात। तर इथे मी दह्याबरोबर हे वडे सर्व केलेत। तुम्ही उपवासाची चटणी बनवू शकता। तर साबुदाण्याची खिचडी आपण नेहमीच बनवतो, यावेळेच्या उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून पहा। आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।